महत्वाची बातमी, बन यांचे विचार आणि मनुस्मृतीची होळी करावी आणि आरएसएसनं भारताचं संविधान स्वीकारावं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. युवक काँग्रेस भारताचं संविधान आरएसएसला भेट देणार, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. सपकाळांकडून प्रसिद्धीसाठी आरएसएस भाजपवर टीका केली जाते, असं नवनाथ बन यांचं म्हणणं आहे. काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळांना कोणी विचारत नाही, या शब्दात नवनाथ बन यांनी टीका केली आहे. बंच ऑफ थॉटची आणि मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं. दसऱ्याच्या दिवशी आम्ही त्यांना भारताचं संविधान, आमची युवक काँग्रेसची जी टीम आहे की भारताचं संविधान सप्रेम भेट देण्याकरता रेशीमबाग या ठिकाणी, सेवाग्राम आश्रम या ठिकाणून निघणार आहे. तर कुठेतरी नियतीने पण डाव कसा खेळलाय बघा की ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होतील तो दिवस 2 ऑक्टोबर राहील. हा नियतीने खेळलेला एक खेळ आहे. आरएसएसच्या मानगुटीवर गांधी कसा बसलेला आहे मान मारून, हे आता पंचांगानेच सिद्ध केलेलं आहे, आम्ही नाही. आपली काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे? मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोण कोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेले आहे. काँग्रेसमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही, त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका. मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं. भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत